मित्रांनो, जर तुम्ही नवीन मोबाईल घेतलेला असेल, त्यावर तुम्हाला मेल अकाउंट उघडायचे असेल तर अशा प्रकारच्या पेजवर जाणे गरजेचे आहे, कारण इथून समोरच आपल्याला मेलचे अकाउंट उघडता येते. तर हे पेज तुमच्या समोर एका क्लिकवर येईल. पण जर तुमच्या मोबाईलमध्ये अगोदरच एखादं मेल अकाउंट असेल आणि तुम्हाला नवीन ओपन करायचे असेल तर त्यासाठी या पेजवर कशा प्रकारे जायचं याची माहिती अगोदर आपण जाणून घेऊया. यासाठी अगोदर आपल्याला मोबाईलमध्ये यूट्यूबला उघडायचे आहे. यूट्यूबला उघडल्याच्या नंतर होम स्क्रीनवर उजव्या बाजूला खालच्या साईडने आपली जी प्रोफाईल आहे त्याला टच करून घ्यायचं आहे. त्याला टच केल्याच्यानंतर इथे ते स्विच अकाउंट नावाचा ऑप्शन आहे त्याला टच करायचं आहे. त्याला टच केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता उजव्या बाजूला वरच्या साईडने जे प्लसचं चिन्ह आहे अधिकचं त्याला आपल्याला टच करायचं आहे. त्याला टच केल्याच्यानंतर आपल्याला इथे चेकिंग इन्फो नावाचा ऑप्शन दिसत आहे. थोडा लोड घेत आहे. इथे आपल्या मोबाईलचा पासवर्ड टाकायचा आहे. मी माझा थंब लावून घेतो. थंब लावल्याच्यानंतर इथे पुन्हा चेकिंग इन्फो येत आहे. चेकिंग इन्फो थोडासा इथे सर्चिंग घेत आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपण त्या पेजवर आलेलो आहोत. इथे आपल्याला क्रिएट अकाउंट या ऑप्शनला टच करायचं आहे. त्यानंतर फॉर माय पर्सनल यूज याला टच करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे फर्स्ट नेम इथे आपल्याला आपले नाव टाकायचं आहे. मी माझं नाव टाकत आहे अनंता आणि सरनेममध्ये आपल्याला आपलं आडनाव टाकायचं आहे. इथे मी टाकत आहे पवार. त्यानंतर करत आहे नेक्स्ट. नेक्स्ट केल्याच्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला आपली जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. तर मी माझी इथे जन्मतारीख टाकून घेत आहे. त्यानंतर खाली जेंडर म्हणजेच आपले मेल फिमेल काय जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. मी माझं मेल टाकत आहे. त्यानंतर नेक्स्टला टच करून घेत आहे. नेक्स्टला टच केल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मेल आय डी टाकायची आहे, जी आपल्याला मेल आय डी उघडायची आहे. तर मी माझं या ठिकाणी नाव टाकत आहे. नाव आणि आडनाव टाकतो. ठीक आहे. त्यानंतर असे आपल्याला एक अंक टाकायचे आहेत. तर मी आपल्या मनानेच टाकायचे आहे, फक्त आपल्या लक्षात राहायला हवे. तर मी टाकत आहे 1122 अनंतापवार 1122@gmail.com. पण मित्रांनो हे माझं नाव घेत नाही, त्यामुळे मी हे कट करतो. 1122 कट करतो आणि माझं आडनाव पण कट करतो. तुम्ही नाव आडनाव आणि त्यानंतर काही एक आकडे बदलून पाहू शकता. मी माझं आकडे आणि आडनाव कट करून माझं नाव आणि एक आकडे टाकून घेतो. आकडे वेगळे असे आकडे की जे आपल्या लक्षात राहतील आणि ते गुगलवर अकाउंट कोणाचं नसलं पाहिजे. तर मी असं टाकून घेत आहे. त्यानंतर बघू शकता मित्रांनो नेक्स्ट केल्याच्यानंतर माझं अकाउंट तयार झालेलं आहे. तर इथे आपल्याला आपला पासवर्ड सेट करायचा आहे. तर पासवर्डमध्ये तुम्ही तुमचं आडनाव टाकून काहीतरी आकडे टाकू शकता. मी माझं नाव टाकून काहीतरी आकडे टाकत आहे. बघा माझं नाव आणि आकडे टाकल्याच्यानंतर मी इथे नेक्स्ट करत आहे. नेक्स्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी माझा पासवर्ड सेट झालेला आहे आणि मी इथे गुगलच्या अकाउंटला आलेलो आहे. तर आपण बघू शकता इथे आपल्याला येस आय एम इन या ऑप्शनला टच करायचं आहे. याला टच केल्याच्यानंतर या ठिकाणी माझं वर अकाउंट दाखवत आहे. आपल्याला खाली इथे नेक्स्टला टच करायचं आहे. नेक्स्टला टच केल्याच्यानंतर आपल्याला गुगलच्या टर्म्स अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करणं भाग. तर खाली आल्याच्यानंतर आपल्याला आय ॲग्रीला टच करायचं आहे. पुन्हा खाली यायचं आहे. इथे आपल्याला आय ॲग्री करायचं आहे. आय ॲग्री केल्याच्यानंतर मित्रांनो समोर आपल्याला गुगल सर्व्हिस थोडा लोड घेत आहे मित्रांनो. या ठिकाणी थोडा लोड घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपले अकाउंट तयार झालेले आहे. याने आपल्याला ॲटोमॅटिक आपल्या यूट्यूबच्या ॲप्लिकेशनला आणलेले आहे. इथे तुम्ही खाली बघू शकता माझं अनंता 758663 हे काय जे आपलं अकाउंट आहे ते आपण तयार केलेलं आहे. हे माझं इथे ओपन पण करून दाखवत आहे मित्रांनो.